नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. चहाची चाहत अनेकांना असते. खरं तर अगदी प्राचीन भारतामध्ये चहा प्यायची पद्धतच नव्हती. त्यामुळे सध्या केली जाते तशी चहाची लागवड पूर्वीच्या काळी केली जात नसे. मात्र रानावनात चहाची झुडपं असत आणि त्यांचा काही प्रमाणामध्ये औषधामध्ये वापर केला जात असे. विशेषतः ईशान्य भारताच्या जंगलांमध्ये चहा उगवत असे. चहाची लागवड भारतात सर्वप्रथम केली गेली ती इंग्रजांच्या काळात आणि ती सुद्धा आसाममध्ये. सकाळी उठल्यावर कमीत कमी 1 कप चहा एन्जॉय करणारे अनेक जण असतात. पण वारंवार ॲसिडिटी होऊ लागली, अपचन जाणवू लागलं तर पहिली गदा येते ती चहावर. चहा न घेतला तर चालत नाही आणि घेतला तर त्रास होतो. अशा अवस्थेमध्ये नेमकं काय करावं हा प्रश्न पडतो. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत चहाची आयुर्वेदिक रेसिपी. मुळात चहा तयार करताना चहाच्या पानांवर प्रक्रिया जितकी कमीत कमी केलेली असेल तितका तो आरोग्याच्या दृष्टीने सेफ असतो. त्यामुळे शक्यतो वाळलेल्या पानांसारखा दिसणारा चहा विकत घ्यावा. चहा बनवण्यासाठी 1 कप पाण्यात साधारण 1 सपाट चमचा साखर, शक्यतो खडी साखर घालावी. आवडीप्रमाणे गवती चहा, आल्याचा ठेचून बारीक तुकडा, थोडीशी वेलची, दालचिनीचा छोटा तुकडा टाकावा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात अर्धा चमचा चहा, एखादं ताजं तुळशीचं किंवा पुदिनाचं पान टाकून लगेच पातेलं गॅसवरून खाली घ्यावं आणि वर झाकण ठेवावं. 1.5 ते 2 मिनिटांनी चहा कपात गाळून घेऊन त्यात थोडंसं दूध टाकून घ्यावा. मंडळी, असा चहा रोज सकाळी एकदा किंवा दिवसातून 2 ते 3 वेळा घेतला तरी चालतो. मुख्य म्हणजे अशा प्रकारे बनवलेल्या चहामुळे सहसा ॲसिडिटी, अपचन वगैरे त्रास होत नाही. उलट गरम पाणी आणि आलं पोटात गेल्यामुळे पचनाला मदतच मिळते. अशाच सोप्या पण आरोग्यासाठी सेफ रेसिपीज बघायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.